प्रसंगाचं अवधान ठेवून वक्त्यांना बोललं पाहिजे। आता बारशाला काही कमी तयारी असते का? तो पाळणा सजवलेला असतो, पाहुण्यांची रेलचेल असते, नवीन कपडे घातलेले असतात, फटाके वाजवल्या जातात, सोन्याचे दागिने, काय मेकअप असतो आणि एवढा सगळा आनंदाचा सोहळा। लेकराला कोणी खेळणी आणलेली असते, कोणी पायातले वाळे आणलेले असतात, गळ्यातली चेन आणलेली असते, सगळे आनंदात असतात। साऱ्या गावाला साखरपान वाटलेलं असतं, खूप मोठं गोड जेवण केलेलं असतं, म्हणजे एवढी पक्वान्न जेवणासाठी बनवलेली असतात, सगळ्या गावाला निमंत्रण असतं। मग थाटानं कीर्तन ठेवलेलं आणि कीर्तनकाराच्या लक्षातच नाही बारशाचं कीर्तन आहे। कीर्तनकार एक सकाळी श्राद्धाचं कीर्तन करून आले होते आणि तेवढ्या गडबडीमध्ये गोंधळात प्रवासाचा परिणाम झाला आणि कीर्तनकारानं सुरुवात केली। लोक आनंदात पाळणं हलवत होते आणि कीर्तनकारानं चालू केलं, ज्याचा जन्म झाला तो एक दिवस मरणारच आहे। आता मला सांगा, बारशाच्या कीर्तनाला जर अशी श्राद्धाची माहिती दिली तर कीर्तनकाराला पाकिट भेटेल काय? ते पाकिटच जाऊ द्या, कीर्तन घरापर्यंत तरी नीट कीर्तनकार नीट जाईल का घरापर्यंत? नाही जाणार, कारण प्रसंगाचं अवधान ठेवून बोललं पाहिजे। म्हणून देवीचं महत्त्व सांगण्यापाठीमागे उद्देश एवढाच आहे की कार्यक्रम जगदंबेचा आहे, म्हणून देवीबद्दलची माहिती तुम्हाला सांगणं हे माझ्यासाठी फार अगत्याचं वाटतं। खरं तर आपलं देवघर आहे ना, ते सुद्धा देवीशिवाय पूर्ण नाही। आपल्या देवघरामध्ये 5 देवता मुख्य प्रामुख्यानं असल्या पाहिजे, त्याला देवपंचायतन म्हणतात। देवपंचायतनमध्ये आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असावी, श्री विष्णूचं प्रतीक रंगनाथाची मूर्ती असावी, देवघरामध्ये छोटंसं पितळाचं धातूचं पंचधातूचं शिवलिंग असावं, देवघरामध्ये सूर्याचं गोल चक्र असावं आणि जगदंबेचा तांदळा असावा। हे 5 देव देवघरात असलेच पाहिजेत, याच्याशिवाय देवघर पूर्ण होऊ शकत नाही। इतर देवता आवडीनं श्रद्धेनं ठेवा, पण हे 5 देव तुम्ही ठेवलेच पाहिजेत। बऱ्याच महिलांना माहितीच नाही देवघरात किती देव असतात म्हणून। आपल्या देवघरामध्ये विष्णूचं रंगनाथाचं रूप असलं पाहिजे, शंकराचं शिवलिंग असलं पाहिजे, सूर्याचं गोल चक्र त्यालाच कुलदैवत म्हणतात, आपल्या देवघरामध्ये जगदंबेचा तांदळा असावा। ही 5 देवता आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे। 5 पैकी एक जरी गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ भेटणार नाही आपल्याला। आणि सगळ्या देवांची पूजा करत असताना त्याच्यात महादेवाची पण पूजा करतो आपण, शिवलिंगाचं पूजन। मग त्या पूजेचं पाणी चुकूनही कधी तुळशीला टाकायचं नाही, कारण तुळशीचा महादेवाचा 36चा आकडा आहे। महादेवाच्या स्नानाचं पाणी जर तुळशीला टाकलं तर कालसर्प दोष लागतो, म्हणून तुळशीला महादेवाच्या स्नानाचं पाणी टाकायचं नाही। तुळशीच्या रोपट्याखाली महादेवाची पिंड ठेवायची नाही। घरातल्या देवघरामध्ये दगडी पिंड ठेवत नाहीत बरं कधी, पितळी धातूचं शिवलिंग असतं देवघरामध्ये। तुम्हाला जर शिवलिंग दगडी ठेवायचं असेल तर ते बेलाच्या झाडाखाली ठेवा, पण तुळशीच्या झाडाखाली महादेव ठेवायचा नाही। बऱ्याच मावशांची ट्यूबलाईट पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे। जरी आतापर्यंत असेल, तुम्हाला माहिती नव्हतं आतापर्यंत, आता उचलून बाजूला ठेवा की जिथे तुळशीचं पान पाणी मंजुळा महादेवाच्या अंगावर पडणार नाही, याची काळजी घ्या। महादेवाचं आणि तुळशीचं जमत नाही, दोघांचा 36चा आकडा आहे। तुळशीच्या रोपट्याखाली रंगनाथ चालेल, शाळीग्राम चालेल, शाळीग्राम ठेवा तुम्ही तुळशीच्या रोपट्याखाली, पण महादेव नाही। बेलाच्या झाडाखाली महादेव। सांगायचं एवढंच आहे मला की आपल्या देवघरामध्ये 5 देवता मुख्य आहेत, प्रामुख्यानं 5 देवता। त्याच्यामध्ये जगदंबा मा आई भवानी भगवती हिचा तांदळा आपल्या देवघरामध्ये ठेवला जातो। विठ्ठल विठ्ठल तर आईचं प्रत्येक घरात ठाणं आहे, तिच्याशिवाय देवघर सुद्धा पूर्ण नाही। जगदंबेची मूर्ती तिचा तांदळा देवघरात जर नसेल तर आपलं देवघर पूर्ण होणार नाही, आपली पूजा कधी पूर्ण होणार नाही। मग प्रत्येकाच्या देवघरामध्ये जर देवीचं स्थान आहे तर देवीशिवाय आपण पूर्ण कसे? आपलं जीवन तिच्याशिवाय पूर्ण नाही। आणि विशेष तिची जाणीव व्हावी, तिची महती आपल्याला कळावी, याच्यासाठी हिंदू धर्माच्या अनुसार
आपल्यामध्ये नवरात्र साजरा करण्याची पद्धत आहे. नवरात्र 9 रात्री 9 दिवस आईचं जागरण केलं जातं. खरं सांगा मला आठवणीनं, देवीचे जेवढे उपवास कडक केल्या जातात आणि सलग 9 उपवास देवीचे पकडल्या जातात, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोक 9 दिवस देवीचं व्रत करतात. एवढं कुठल्या देवाचं करतात का? नाही करत. एवढं देवीचं जास्त विशेषत्वानं अगदी अन्नाच्या कणालाही स्पर्श न करता, फराळ खाऊ आपण किंवा खातात लोक फराळ, पण अन्न खात नाहीत. तर 9 दिवस कडक तिचं व्रत केलं जातं. कुणी एका पायावर उभं राहतं, कुणी 9 दिवस अन्नाचा त्याग करतं. अनेक प्रकारानं देवीचं व्रत केलं जातं. कुणी हातामध्ये काठी घेतं, कुणी अणवाणी पायानं चालतं, पायात चप्पलच घालत नाही, कुणी असं झोपूनच राहतात. झोपून राहायचं व्रत आहे का? नाही, ते असे कशावर तरी पडलेले असतात ना आडवे, ते उभं राहायचं असतं वाटतं व्रत. तर हे अशी देवीची व्रतवैकल्य कठीण पद्धतीने केल्या जातात. उद्देश काय आहे? जगदंबेची कृपा आमच्यावरती व्हावी, ती आमच्यामध्ये शक्तिरूपानं संचारावी. सत्य सांगते तुम्हाला, ती आहे म्हणून आपण सगळेजण आहोत. तुम्ही म्हणाल ती कुठे दिसत नाही. दुधातलं तूप आजपर्यंत कोणाला दिसलंय का? नाही. पण दुधात तूप नाही का? आहे. ही वायर आहे, वायर. या वायरमध्ये वीज आहे, पण ती दिसली आहे का? जेव्हा बल्ब लागेल तेव्हाच ती दिसत. तारेमध्ये वीज आहे पण दिसत नाही. तसं ही देवी आपल्यामध्ये आहे म्हणून आपण आहोत, पण ती तुम्ही म्हणा आम्हाला दिसत नाही. सोपं सांगते, कानामध्ये ती शक्ती रूपानं बसली म्हणून आपण ऐकतोय, डोळ्यामध्ये ती शक्ती रूपानं बसली म्हणून आपण पाहतोय, ती वाणीमध्ये बसली म्हणून आपण बोलतोय, ती आपल्या हातामध्ये आहे, ती आपल्या पायामध्ये आहे, पूर्ण आपल्या शरीरामध्ये ती संचारलेली आहे. जेव्हा आपण आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात तुम्हाला अशक्तपणा आलाय. नेमकं काय डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब सोपं सांगतात, तुमची शक्ती कमी झाली. पूर्ण शरीराचं हालचाल, धावणं, पळणं, उठणं, बसणं जे आहे ना, ती शक्ती आतमध्ये संचारली, तिच्यामुळे आहे. डॉक्टर सांगतात तुमच्यातली शक्ती कमी झाली. डॉक्टर अजिबात असं म्हणत नाही तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला, तुमच्यातला विष्णू कमी झाला, तुमच्यातला महेश कमी झाला, असं अजिबात म्हणत नाही. काय म्हणतात डॉक्टर? तुमच्यातली शक्ती कमी झाली. जेव्हा कानांची शक्ती निघून जाते तेव्हा माणूस बहिरा होतो, जेव्हा डोळ्यातली शक्ती निघून जाते तेव्हा माणूस आंधळा होतो, जेव्हा वाणीतली शक्ती निघून जाते त्यावेळेस माणूस मुका होतो, हातापायातली शक्ती निघून जाते त्यावेळेस माणूस लुळाखोळा होतो. ती आपल्यामध्ये शक्तिरूपानं प्रत्येक अवयवामध्ये ती संचारली आहे म्हणून हा सगळा आपला व्यवहार चालू आहे. माझी विनंती आहे, शक्तीचं खूप मोठं दान आपल्याला आहे, तिच्यामुळे आपला सगळा व्यवहार चालू आहे. तिचा थोडासा आपण सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. काही लोक फक्त 9 रात्री 9 दिवसच पत्नीला गोड बोलतात, बहिणीला फोन लावतात, लेकीच्या डोक्यावरनं हात फिरवतात, आईच्या पाया पडतात फक्त 9 दिवस. आणि नवरात्राचे 9 दिवस संपले की यांच्यातला हिरण्यकश्यपू जागाच झाला समजायचं. तसं करू नका. फक्त 9 दिवस नाही तर आपल्या डोळ्याला दिसते त्या स्त्रीमध्ये आपल्याला शक्तीच, जगदंबाच दिसली पाहिजे, आई भगवती दिसली पाहिजे. स्त्रियांचा सन्मान आपण करायला शिकलं पाहिजे. स्त्री केवळ आपल्या घरात काम करणारी एक मशीन नाही, तर ती आपल्या भगवान परमात्मानं, आई जगदंबा भवानीनं आपल्या जीवनाला जोड म्हणून ती शक्ती तिनं पाठवलेली आहे. म्हणून स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे. आता रोजच्या कीर्तनात तुम्ही ऐकलंच असेल की नवरात्र तेव्हा साजरा होईल जेव्हा आपण स्त्रियांचा सन्मान करू तेव्हा. तर मी याच्या पुढे जाऊन सांगणार आहे तुम्हाला, स्त्रियांचा सन्मान फक्त पुरुषांनीच करावा असं नाही, तर स्त्रियांचा सन्मान स्त्रियांनी सुद्धा करावा. स्त्रीचा सन्मान स्त्रीनं सुद्धा केला पाहिजे. जर वाटत असेल तुम्हाला खरा नवरात्र आमच्या घरात साजरा व्हावा, कधी होईल खरा नवरात्र साजरा? ज्या दिवशी सासू सुनेचं भांडण संपेल ना, त्या दिवशी घरात खरा नवरात्र साजरा होईल. ज्या दिवशी सासू सुना माई लेकी सारख्या राहतील त्या दिवशी नवरात्र साजरा होईल. ज्या दिवशी जावा जावा सख्या बहिणीसारख्या राहतील त्या दिवशी नवरात्र साजरा होईल. ज्या दिवशी नणंद आणि भाऊजाई या मैत्रिणीसारख्या जगतील तेव्हा खरा नवरात्र